जुन्या ड्रेनेज लाईन बदलणं हा फार मोठा एक विषय आहे. गार्डन, ओपन जिम, महिलांसाठी जिम आणि नक्की भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत येणार. आम्ही टीकेला उत्तर देत नाही, तर ते आमचं कामातून आम्ही उत्तर देतो. कुठल्या गटातटाचा, कुठल्या समाजाचा नगरसेवक नसणार आहे. प्रभागातल्या लोकांचं समाधान करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करतो. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा आढावा आपण घेत असताना आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 16 येथे आणि इथले नगरसेवक पदाचे उमेदवार उत्तम साखरकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे जनतेतून प्रतिसाद मिळतोय. साहेब काय सांगाल? आज महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. 15 तारखेला मतदान होते. या दरम्यान आम्ही प्रभागात घर टू घर व्हिजिट दिली. त्यावेळेला लोकांचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून म्हणतात की आम्ही भाजपलाच मतदान करणार आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार आहे, असं लोकांचं खरोखर मत आहे. आणि आमचं हे चौघांचं पॅनल आहे. लोक बिनधास्त राहावं म्हणतात की आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करून भारतीय जनता पार्टीचंच पॅनल या प्रभाग 16 मधून निवडून येणार आहे. येणाऱ्या काळात आपल्या प्रभागासाठी आपलं काय विजन आहे? हा प्रभाग हा गावठाण असून या प्रभागात जुन्या ड्रेनेज लाईन बदलणं हा फार मोठा एक विषय आहे. तो आम्ही हाती घेण्याचा निश्चित केलेला आहे. तसेच कंटेनर मुक्त प्रभाग करण्यासाठी अंडरग्राऊंड कंटेनर करणे हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. व त्याच पद्धतीने काही भागात पाण्याच्या नवीन पाईपलाईन पूर्ण करायचे आहेत. त्या नवीन पाईपलाईन करण्याची आमचं धोरण आहे. व जास्तीत जास्त गावठाण एरिया असल्यामुळे गार्डन, ओपन जिम, महिलांसाठी जिम हे करण्याचं आमचं उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही निवडणूक लढवत आहे. येणाऱ्या काळामध्ये जसा विधानसभेला प्रतिसाद मिळाला जनतेकडून तसाच आता पण मिळेल का? 100% मिळणार. विधानसभेप्रमाणेच या महापालिकेला आम्हाला प्रतिसाद मिळणार आणि नक्की भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत येणार. राजकारण म्हणलं की आरोप होतात, प्रत्यारोप होतात, टीका होतात. या टीकांवरती आपलं काय मत आहे? नक्कीच आरोप होत असतात, पण जो काम करतो त्याच्यावरच टीका होत असते. आम्ही टीकेला उत्तर देत नाही, तर ते आमचं कामातून आम्ही उत्तर देतो. बरोबर. मग आपलं गटतट न पाहता विकास कामे कडे आपलं लक्ष आहे. ही निवडणूक 15 तारखेला होणार आहे. 16 तारखेला निकाल लागणार आहे. 16 तारखेनंतर ह्या प्रभागाचा मी नगरसेवक असणार आहे. कुठल्या गटातटाचा, कुठल्या समाजाचा नगरसेवक नसणार आहे. आणि त्या दिवशी तो विषय संपलेला असतो. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येकात प्रभागातल्या लोकांचं समाधान करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार. आता शेवटचा एक प्रश्न आपल्याला की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकावरती यावेळी भाजपाचा झेंडा लागेल का? 100% म्हणजे 1,00,000% तुम्हाला मी दुसऱ्यांदा सांगतोय की कोणत्याही कुठल्याही परिस्थितीत कामाच्या जीवावर, मोदी साहेबांच्या जीवावर किंवा देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर जनता खुश असून त्याचंच बक्षीस म्हणून महापालिका सुद्धा ह्या वेळेला भाजपची सत्ता येणार. धन्यवाद साहेब.